नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ल्यात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। विजय बालकिशन सतकर यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले, मात्र अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ असल्याने मोठा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचू शकला नाही। अखेर छोट्या अग्निशामक वाहनाच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अरुंद रस्त्यामुळे मोठा अग्निशामक बंब पोहोचू शकला नाही। छोट्या अग्निशामक वाहनाच्या मदतीने आग आटोक्यात आणत अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले, मोठी दुर्घटना टळली। जालना शहरातील जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ल्यात आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास विजय बालकिशन सतकर यांच्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यानं घरातील संसार उपयोगी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आणि मोठं आर्थिक नुकसान झालं। आगीची माहिती मिळताच जालना महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र गवळी मोहल्ल्यातील अरुंद रस्ते आणि गल्लीबोळांमुळे मोठा अग्निशमक बंब घटनास्थळी पोहोचू शकला नाही। त्यामुळे छोट्या अग्निशमन वाहनाच्या साहाय्याने आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं। अग्निशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं आणि आग पूर्णपणे विझवली। त्यामुळे आग शेजारील घरामध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आलं आणि मोठी दुर्घटना टळली। या आगीत घरातील फर्निचर, कपडे तसेच संसार उपयोगी साहित्य जळून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे। सदरील या घटनेत वर्दीवरील अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे, नागेश घुगे, नितेश ढाकणे, किशोर सकट, शरद भांदरगे, पंजाबराव देशमुख, संजय अहिरे यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दिल्लीतील राजकीय घडामोडींचे पडसाद आता जालन्यातही उमटताना दिसून येत आहेत। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करत राहुल गांधी यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर या आंदोलनानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क कार्यालयासमोर गोमूत्र शिंपडून परिसर पवित्र केल्याचा दावा केला जातोय। या घटनेमुळे जालना शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर देशभरात भाजपने काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्याचे पडसाद जालना शहरातही उमटले। जालन्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या। दरम्यान भाजपचे आंदोलन संपल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क कार्यालयासमोर गोमूत्र शिंपडले। भाजपच्या आंदोलनानंतर परिसर पवित्र करण्यासाठी हा प्रतिकात्मक उपक्रम राबविल्याचा दावा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या घटनेमुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापलं होतं, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलं होतं। या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, शहराध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे, राजेंद्र राग, शेख शकील, रघुवीर गुडे, सूरज येलगोडेकर, कृष्णा पडुळ यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। एक तर भाजप आणि आरएसएस वाल्याला या ठिकाणी थोडीशी लाज असली पाहिजे। सरकार त्यांचं आहे, विद्यार्थी त्यांना न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि अशातच त्यांच्यावर लाठीचार्ज करतात। गोरगरीब विद्यार्थ्यांना फार मोठं नुकसान करण्याचं काम या भाजप सरकारने त्या ठिकाणी केलंय आणि अनेक विद्यार्थी जखमी झालेले, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी मृत्यू पावल्याची भावना आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। अशामध्ये त्या निर्लज्ज धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता। तो राजीनामा फक्त 21 तारखेला त्यांनी घेऊन ठेवला, पण अद्यापर्यंत त्या ठिकाणी स्वीकारला नाही। ही सरकार जाणून बुजून भारतवासियांच्या नागरिकांशी आणि उच्च शिक्षित मुलांसाठी खेळ करत आहे। ही जाणून बुजून करण्याची भूमिका या ठिकाणी आहे। राहुल गांधी त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी गेले होते, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं। मला असं वाटतं की आता आलेले राम मंदिराचे चोर त्यांनी जरा चोरीच्या प्रकरणावरती प्रकाश टाकावा आणि किती करोड रुपयाचं लोकांनी दिलेलं दान जे आस्था म्हणून लोकांनी राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी दिलं, करोड रुपयाचा दरोडा त्या ठिकाणी टाकला, त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले नाही? या भाजप सरकारचे इथं आले, त्यांचं स्वागत करू की त्यांनी इथे येऊन म्हणलं पाहिजे की राम मंदिरावरची जो दरोडा पडला त्यांच्यावरची गुन्हे दाखल झाले पाहिजे। आम्ही त्यांच्या सुरात सूर मिसळायला तयार आहे, पण ते बोलायला तयार नाही। चोराच्या उलट्या बोमा
ज्यांनी गुन्हा केला, ज्यांनी दरोडा टाकला, त्यांना पहिले तुम्ही जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि राम भक्तांना त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे. ही मागणी आमची त्या ठिकाणी होती. ही मागणी घेऊन नाही आता ते बोंबलत त्या ठिकाणी 4 लोक घेऊन आले. शर्म वाटत नाही या गोष्टीच्या. उच्च शिक्षित मुलं बिचारे, त्यांचे 22 लाख पेक्षा कुटुंब त्या ठिकाणी बर्बाद झालेले. त्याचं काहीच सरकारला वाटत नाही. सरकारने या गोष्टीवर त्या ठिकाणी राजीनामा दिले पाहिजे. ही भूमिका आमची त्या ठिकाणी असणार. आता आमने सामने आले होते तुम्ही आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही. हे कार्यालय कोणाचं आहे? माननीय काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे साहेबांचं. त्यांनी जर त्यांना काही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे असतील तर कलेक्टर ऑफिस आहे. आज आम्ही सकाळी गांधी चंबरला आमचा निषेध त्या ठिकाणी नोंदवला. आम्ही पाहिजे असलं तर एखाद्या भाजपच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन त्या ठिकाणी करू शकलो. पण आम्ही बाबासाहेब आंबेडकर घटनेला मानणारा वर्ग आहे. हा काँग्रेस पक्ष घटनेला मानणारा आहे. त्यामुळे आम्ही लोकशाहीचं मूल्य जपतो. हे लोकशाहीचे मूल्य जपणारे त्या ठिकाणी अवलाद नाहीये. म्हणून ते मुद्दामून आपली चोरी लपवण्यासाठी खासदार साहेबांच्या बंगल्यासमोर त्या ठिकाणी आलेले हे निषेधार्थ आहे. उद्या ज्यांना त्याची किंमत त्या ठिकाणी चुकवावी लागेल. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चानंतर पुढील आंदोलनाची दिशा, भूमिका स्पष्ट करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून पक्षाची अधिकृत भूमिका, आगामी आंदोलनाची रूपरेषा तसेच राज्य सरकारच्या भूमिकेवर भाष्य करण्यात आलं असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. संघर्ष मोर्चानंतर पुढे कोणती भूमिका घेण्यात येणार, आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, तसेच विविध सामाजिक संघटनांशी समन्वय साधून भविष्यात कोणते निर्णय घेतले जाणार याबाबत डॉक्टर सुरेश माने यांनी बऱ्याच मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलंय. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मत व्यक्त केलं. यावेळी त्यांच्यासोबत BRSP मराठवाडा सचिव मिलिंद बोर्डे यांनी उपस्थिती लावली. आपण काय पत्रकार परिषद घेतात, काय भूमिका आहे? आज जालना शहरामध्ये जालना जिल्ह्याच्या वतीनं आंबेडकरी संघटनेच्या वतीनं सध्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारनं अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याबद्दल जे काही धोरण ठरवलं आहे त्याच्या विरोधामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. उपवर्गीकरण धोरण म्हणजे सामाजिक न्यायाचा अजेंडा नसून जातीद्वेष, जातीभिन्नती मजबूत करून विशिष्ट जातीची वोट बँक निर्माण करून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी अनुसूचित जातीची एकजूट आहे, परस्परामध्ये जो बंधुभाव आहे, त्याची तोडफोड करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये BJP सरकारनं मराठा विरुद्ध OBC, त्याच्यानंतर धनगर विरुद्ध आदिवासी हा जो संघर्ष केला, उभा केला, त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण नावाखाली दोही माजवणं, द्वेष पसरवणं हा अजेंडा देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे. आणि त्याच्या विरोधात गेल्या 30 तारखेला मुंबईमध्ये प्रचंड असा एक मोर्चा झाला. आता जिल्हावार मोर्चे होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज जालना शहरामध्ये या मोर्चाकरता मी आलेलो होतो. मोर्चा प्रचंड गर्दीमध्ये पाऊस असतानासुद्धा भरगच्च स्वरूपात यशस्वी झाला आणि त्याच्यानंतर मग जाण्यापूर्वी आपल्या पत्रकार बंधूंशी 2 शब्द बोलावे म्हणून आज आपल्यासमोर आलो. सध्याचं जे राजकारण सुरू आहे, म्हणजे आता आपण बघितलं इंग्रजांनी फोडा आणि झोडा हे राजकारण केलं आहे. असं वाटत नाही की आपल्याला आता सध्या तीच परिस्थिती आहे? खरं म्हणजे इंग्रजांनी फोडा आणि झोडा हे धोरण राबवलं, हा जो काय ऐतिहासिक प्रचार आहे तोच मुळात चुकीचा आहे. उलट इंग्रजांनी अनेक लोकांना जोडण्याचं काम केलं. मात्र इंग्रजी सत्ता टिकवण्यासाठी फोडा आणि झोडाचं तंत्र इंग्रज हे इथल्या ब्राह्मणवादी लोकांकडून शिकले. इथल्या ब्राह्मणवादी मंडळींनी इथल्या बहुतेक समाजाला हजारो जातीमध्ये विभागलं, उच्च नीचता निर्माण केली, असमानता निर्माण केली, परस्पर जाती भेद आणि द्वेषाच्या आधारावरती समाज उभा केला
त्यामुळं फोडा आणि झोडा तंत्र इंग्रज हे ब्राह्मणवाद्यापासून शिकले. पहिल्यांदा हा एक ऐतिहासिक धडधडीत पुरावा आहे. आता सत्ताधारी देशातले म्हणा, महाराष्ट्रातले म्हणा, इतर राज्यातले म्हणा, उपवर्गीकरणासारख्या भूमिका जे राबवते त्याचं कारणच ते आहे की महाराष्ट्रामध्ये बघा, गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला BJPला 400 जागा पार करायच्या होत्या, पण काठावरचं बहुमतसुद्धा BJPला स्वतःच्या जीवावर संसदेच्या निवडणुकीत मिळालं नाही, लोकसभेच्या निवडणुकीत मिळालं नाही. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 40 जागा जिंकण्याचं स्वप्न बघत होते, त्यांना 17चा आकडा पार करता आला नाही. अशा वेळेला कोणत्या समाज घटकापासून नुकसान झालं तर मग कुठे बौद्ध आहे, कुठे मुसलमान आहे, कुठे आदिवासी आहे, जो भारतीय राज्यघटना आणि भारतीय लोकशाहीला आपलं एक मूलभूत अंग मानतो. मग अशा वर्गाला जर पुन्हा विस्कळीत करायचं असेल, त्यांच्यामध्ये विभाजन करायचं असेल, तर त्यासाठी जातीच्या भिंती गतिमान करतात, बंधुभावाला कोलॅप्स करतात आणि मग त्यासाठी उपवर्गीकरणसारखी गोड वाटणारी आरक्षण नावाखाली सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, अगदी शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी गोड वाटणारी भाषा वापरून उपवर्गीकरणाच्या पडद्यामागे समाजाची तोडफोड हे जे काही धोरण आहे ते राज्यकर्त्या वर्गाचं आहे. अगोदरच BJPनं OBCचे तुकडे केलेले आहेत, पुन्हा तुकडे करण्यासाठी रोहिणी कमिशन आयोग नेमलेला आहे, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने कमिटी नेमली, आदिवासींना आता वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून त्यांना आरक्षण, शिक्षण याच्यातून तडीपार केलं जात आहे. एकंदरच सत्ताधारी वर्गाला, इथला बहुजन वर्ग हा सोयी सवलतीसह, संविधान अधिकारासह पुढं गेलेला पाहू द्यायचा नाही. आणि विशेषतः आंबेडकरवादी मंडळी, कारण आता RSS BJPच्या समोर विरोधी पक्ष फार कमजोर आहे, पण विचारधारा मात्र एक मजबूत आहे आणि ती म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा. आणि त्या विचारधारेच्या लोकांना कमजोर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये षडयंत्राचा भाग म्हणून उपवर्गीकरण. दिल्लीतील राजकीय घडामोडींचे पडसाद आता जालन्यातही उमटताना दिसून येत आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करत राहुल गांधी यांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घटनेमुळे जालना शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर देशभरात भाजपने काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याचे पडसाद जालना शहरातही उमटले. जालन्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डॉक्टर कल्याण काळे मुर्दाबाद घोषणा देत श्रीरामांचा जय जयकार करण्यात आला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या समर्थनार्थ तसेच काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान भाजपचे आंदोलन चालू असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या देखील घोषणाबाजी देत होते, तर एकमेकांच्या समोर बसून देखील एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगरसेवक तथा भाजपचे भास्करआबा दानवे, महापौर वंदना मगरे, बाबू पवार, सोनू पवार, सिद्धिविनायक कुळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्याचा मी निषेध करतोय आणि काल सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानमध्ये आपल्या राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल, या लोकांनी जे एजिटेशन केले, म्हणजे जे वाक्य त्यांना पार्लमेंटमध्ये बोललं पाहिजे ते तिथं न बोलता बाहेर जे त्यांनी आंदोलन केले त्याचा निषेध म्हणून आम्ही ते सांसद त्याच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध मोर्चा करतोय. आम्ही त्यांचा विरोध केलेला आहे. आमची भावना आम्ही वरती पण पोहोचणार आहे. या प्रकारचं जे करतात ते आम्ही खपून घेणार नाही. आणि हे पप्पू लोकांना जे चाललंय ते भारतीय जनता पार्टी अजिबात बर्दाश्त करणार नाही. आणि प्रभू राम असेल किंवा सनातन धर्मावर कोणी यानंतर बोलेल तर आम्ही चोख त्याचं उत्तर देणार आहे. साहेब, 20 दिवस आंदोलन चाललंय, मात्र सत्ताधारी तिकडे फिरकले नाही, म्हणून हे सगळं उद्रेक झालाय. सत्ताधारी जर लवकर बोलणं झालं असतं आंदोलकांशी तर हे सगळं घडलं नसतं. बघा, असं नाही बोलणं झाला नाही, असं नाही, त्याचा बोलणं झाला. त्यासाठी त्यांचे कोणतं शिष्टमंडळ असेल ते शिष्टमंडळ गेलं पाहिजे ना. कोणी गेलं नाही. ते दह्या म्हणून त्यांचा एक प्रवक्ता होता, इथं पुरा उपोषणला बसले आणि तो दह्या
शॉपिंग सेंटर फिरत होता, त्याला अकलपट्टी झाली. म्हणजे यांचा संबंध आंदोलनाशी काही नाही, फक्त लोकांची दिशाभूल करणे आहे. आणि कमिटी बसली ना, लोक सस्पेंड झाले ना. तुम्हाला माहित आहे का, पेपर लीक नंतर किती 13 लोकांना अटक केले आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले. असं असताना उगाच काहीतरी करायचे आणि ज्याचा जनमत साफ झालेला आहे कांग्रेस पार्टीचा, ते उगाच काही पण करतात. विद्यार्थियों के नाम पर वो राजनीति कर रहे हैं। हाँ, विद्यार्थियों के नाम पर राजनीति कर रहे हैं. अच्छा, उन्होंने क्या करा विद्यार्थियों के लिए? भाई, आपको संसद में बैठने की जगह दिया ना, संसद में आपकी संख्या है ना, आप बोलो ना संसद के अंदर. आप संसद में बोलते नहीं, संसद के बाहर बोलते नहीं, और जाके पंतप्रधान के घरी पडते, इसका निषेध करते सर. त्यांचं म्हणणं आहे, सरकार संसदेत चर्चा करत नाही या गोष्टी. तुम्ही आजच बघा, मी तुमच्या टीव्ही माध्यमातून बघितलं, आपले जे ओम बिर्लाजी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला वाटेल तेवढं वेळ देणार. राज्यसभा आणि लोकसभा त्यांनी वेळ दे, पण हे बोलायला तयार आहे. त्यांना हंगामा करायचे, स्टुडंटचं नाव आणि दहशत निर्माण करणे, वातावरण खराब करणे, हेच काम करतात ते लोक. भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये जालन्याचे माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि आमच्या महापालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहे. आणि आज सकाळी जसा प्रदेशानं आम्हाला कार्यक्रम दिला, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवलं की अशा प्रकारचे धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. परंतु ज्या लोकांनी, जालन्याच्या लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिलं, ते खासदारांनी या ठिकाणी पलायन केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले, म्हणून या काँग्रेस पक्षाच्या पोटामध्ये दुखतं आणि विद्यार्थ्यांना पुढे करून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. लोकशाही मार्गाने जर त्यांनी आंदोलन केलं तर निश्चितपणाने आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु प्रधानमंत्र्याच्या घरासमोर जाऊन या लोकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी आणि अवैध शब्द वापरून ते आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आज संपूर्ण देश, 140 करोड जनतेचा देश, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे एका वेगळ्या दिशेवर घेऊन चालले, एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असताना कुठेतरी धुडगूस करण्याचं काम या लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. हे लक्ष विचलित करण्याचं काम विद्यार्थ्यांना पुढे करून करतात. म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे या ठिकाणी निषेध करण्यासाठी मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि हा आंदोलन आमचा शांतीपूर्ण आहे, आम्ही शांतीपूर्णने करतात आहे. आमचं आंदोलन जेव्हा यांना माहित पडलं सन्मानित खासदार तिथून पळूनच गेले, तसंही ते काही बोलत नाही आणि काही करत नाही, त्यांचा आम्ही निषेध करतो. 2 वर्ष उलटून गेले, आतापर्यंत जालन्यासारखी निधी आणलेली नाही आणि मी माझ्यापेक्षा जे मागे ओरडतात ना, त्यांना विचारा किती निधी कोणत्या कार्यकर्त्याला भेटला. माझ्या मतदारसंघात म्हणजे तिथं संगीता गोरेट्याला तिथं त्यांनी 30 लाख रुपये दिले, कोणा एकाकडून 20% घेऊन दिले. या कार्यकर्त्याने 1 रुपयाचं काम दिलेलं नाही. विचारा याला 10 रुपयाचं काम दिलेलं का कोणा. अपघातानं खासदार झाले आणि म्हणून ऍक्सिडेंट खासदार झाले, काही लोकांना ते भेटत नाही. तुझ्यामध्ये दम असेल तर 2029 मध्ये जे निवडणूक होईल, तू लोकसभा तर निवडून तू फक्त निवडून घे, दाखवतो तुम्हाला. तुला 3 लाख लीडने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. चॅलेंज आहे, तो उभा राहणार नाही. तुम्हाला आज लिहून घेतो, आजच पण लिहून घ्या की येणारे 2029 मध्ये कल्याण काळे इथं उभा राहणार नाही. ही भविष्यवाणी मी करून दिली तुम्हाला. जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत नियुक्ती न देता बडतर्फ करावे अशी मागणी पत्रकार साहिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील 28 आरोपी सध्या नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तालयात खेटा मारत असल्याचं समोर आलंय. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा घोटाळा करत शेतकऱ्यांच्या नावे असलेले कोट्यवधींचे शासकीय अतिवृष्टी अनुदान परस्पर लाटलंय. या प्रकरणात जिल्हाधिकारी जालना कार्यालयाकडून चौकशी झाल्यानंतर संबंधित महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलाय. त्यातच या अनुदान लाटणाऱ्या लोकांना पुन्हा नियुक्त्या देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे निलंबित केलेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील महसूल सहाय्यक, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारे नियुक्ती न देता बडतर्फ करावे अशी मागणी पत्रकार साहिल पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. सुशील कुमार दिनकर जाधव, शिवाजी श्रीधर ढालके, कल्याणसिंग अंबरसिंग बमनाथ, ज्ञानेश्वर गणेश बारहाते, बाळू लिंबाजी सानप, किरण अरविंद कुमार जाधव, प्रवीण भाऊसाहेब शिंगारे, पवनसिंग हिरालाल सुलाने, विजय हनुमंत जोगदंड, दिनेश ज्ञानेश्वर बोराड, सुनील रामकृष्ण सोरमारे, अप्पासाहेब रखमाजी भुसारे, विजय निवृत्ती भांडवले, वैभव विश्वंभर आडगावकर, रामेश्वर नाना जाधव, गणेश रिशिंदर मिसाळ, कृष्णा दत्ता
मुजगुले, विनोद जय जयाराम ठाकरे, दिगंबर गंगाराम कुरेवाड, सूरज गोरख, बिक्कड मोहित, दत्तात्रय गोशिक, विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर, रमेश लक्ष्मण कांबळे, कैलास शिवाजीराव घारे, आशिष प्रमोदकुमार पैठणकर, निवास बाबूसिंग जाधव, सुकन्या श्रीकृष्ण गवते, चंद्रकांत तुकाराम खिल्लारे अशी निलंबित करण्यात आलेल्या 28 जणांची नावे आहेत. आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेला आहेत, नेमकं काय तक्रार होती आणि कुठलं निवेदन आपण दिलेलं आहे? आपण सगळ्यांनीच पाहिलं की अतिवृष्टी अनुदान घोटाळा जो की जालना जिल्ह्याचा सभागृहात गाजला, विधानमंडळात गाजला, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजला. सुरुवातीला या अतिवृष्टी घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींची असल्याचा दावा आमदारांनी केला होता. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आणि हा घोटाळा अंबड-घनसावंगी तालुक्यामध्ये 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं त्या चौकशीनं अहवाल दिला. त्यानंतर काही महसूल सहाय्यक असतील, मंडळ अधिकारी असतील, तलाठी, ग्राममहसूल अधिकारी आणि कोतवाल असतील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आणि पोलिसांनी या प्रकरणात चांगला तपास केला. मात्र आता याच प्रकरणातील 28 जे की तलाठी आहेत, महसूल सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी आहेत आणि कोतवाल आहेत, अशा 28 जणांनी आता परत आम्हाला त्यांची निलंबन झालं होतं. निलंबनानंतर त्यांनी आम्हाला परत याच्यात घ्यावं, नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी आता प्रशासनाकडे केली आणि असं समजते की ते विभागीय आयुक्तामधील एका समितीकडे ते गेले, जी निलंबन समिती असते ती समिती यावर निर्णय घेणार आहे. परंतु विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या ताटातला घास या लोकांनी जे परस्पर बनावट लाभार्थी दाखवले, जे की शेतकऱ्याचा हक्काचा आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक अवस्था आहे शेतकऱ्यांची. अशा शेतकऱ्याच्या ताटातला घास यांनी बनावट शेतकरी तयार करून यांचे नातेवाईकांना शेतकरी दाखवून, काहीतरी विदर्भातले तलाठी आहेत, काही मुंबई साईडचे तलाठी आहेत, त्यांनी इथं येऊन की त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र यांना शेतकरी दाखवलं त्या गावात आणि त्या गावात म्हणजे अंबड-घनसावंगीमधल्या वेगवेगळ्या गावातलं जे अनुदान आहे हे परस्पर लाटलं. ही गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि त्यामुळे या तलाठ्यांना, मंडळ अधिकाऱ्यांना आणि महसूल सहाय्यकांना परत प्रशासनानं कोणत्याही प्रकारे यांची दया दाखवू नये, यांची नियुक्ती करू नये ही मागणी आज मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, माननीय जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. जर प्रशासनाने यांना परत नियुक्त्या दिल्या तर ह्या आरोपीकडून अशा प्रकारचा मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे ती वापरून ते महसूल विभागात अशाच प्रकारे वेगवेगळे गुन्हे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला हा अपराध गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे त्यांना नियुक्ती देण्याऐवजी प्रशासनानं बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने त्यांना नियुक्त्या दिल्या तर लोकशाही मार्गाने हा लढा आम्ही लढत राहू. काय नाव आपलं? साहिल पिठोरे पाटील, जालना. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा
ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 9421 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 8788 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचे आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.